प्रत्येक साहित्य संमेलनात एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो. साहित्यिकांना राजाश्रयाची गरज आहे का? या मुद्द्यावरून अनेक मतांतर असल्याचं दिसून येतं. त्यामुळे साहित्यिकांचं याविषयी काय मत आहे हे आम्ही जाणून घेतलंय. पाहूयात त्याविषयीचा हा खास रिपोर्ट. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन होत असताना नेहमीच राजाश्रयाचा मुद्दा चर्चेत येतो. साहित्यिकांनी राजाश्रय घेऊ नये असा एक मोठा मतप्रवाह आहे. साहित्यिक त्यांच्या साहित्यातून, विचारातून तत्कालीन घडामोडींवर लेखन करतात, भाष्य करतात. परिणामी अनेकदा सत्ताधाऱ्यांवर टीकाही होते. असं असताना मग राजाश्रय घेणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातो. मात्र टीका टिप्पणी हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. जनसामान्यांना जसा हा अधिकार आहे तसा तो साहित्यिकांनाही आहे. तर भाषा समृद्ध करण्यासाठी सरकारनंही पावलं उचलण्याची गरज असते, कारण भाषा आणि साहित्य ही राज्याची ओळख असते. त्या दृष्टीनं साहित्य संमेलनं महत्त्वाची असल्यानं राजाश्रय घेण्यात काही गैर नसल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. राजाश्रय ही काही स्वर्गातून आलेली गोष्ट नाही आहे. ती लोकांनीच तयार केलेली व्यवस्था आहे, लोकांच्यासाठी तयार केलेली व्यवस्था आहे. राजासन म्हणजे आपल्या निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी तयार केलेलं सरकार, एक व्यवस्था. मग सरकारने सगळ्यांची सेवा करायची आहे, सगळ्यांनाच मदत करायची आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाला ते मदत करत असतील तर ह्याच्यात काही विचित्र वगैरे वाटत नाही. त्यांचं ते कर्तव्य आहे. कारण राज्यातली साहित्य संस्कृती विकसित करायची असेल, तिला पुढे न्यायचं असेल तर सर्वांनी मदतीसाठी यायला पाहिजे आणि त्याच्यात एक सरकार असतं. साहित्य संमेलनाचं आयोजन करणं अत्यंत खर्चिक आहे. साहित्यिक हा खर्च पेलू शकत नाही. त्यामुळे साहित्य संमेलनासाठी राजाश्रय घेण्यात काही गैर नाही. मात्र नेत्यांनी स्टेजवर येणं टाळावं असं मत अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केलं. हे सांगणं अवघड आहे. याचं कारण पहिली गोष्ट, साहित्य संमेलनाला खर्च येतो. तो खर्च कोणीतरी तो द्यावा लागतो. फक्त मला त्यात राजकारण शिरायचं नाही आहे. कारण साहित्य संमेलनाला जरी सरकारने पैसा दिला तरी सुद्धा त्यामध्ये राजकारण्यांनी मागे राहावं. मागे एकदा साहित्य संमेलनामध्ये एक मोठे मुख्यमंत्री होते, त्यांनी मदत केली होती, पण प्रत्यक्ष स्टेजवर ते आले नाहीत. मला असं वाटतं त्यांनी कुठल्याही त्याचं साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांनी प्रत्यक्ष त्याच्यामध्ये स्टेजवर येणं किंवा त्याचं श्रेय घेणं अशा गोष्टी मात्र त्यांनी टाळल्या पाहिजेत. पण मदत मात्र नक्की केली पाहिजे. साहित्यिक आणि राजकारणी यांच्या भूमिका अनेकदा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात आणि राजाश्रयाचा मुद्दा चर्चेत येतो. काही वेळा राजाश्रय न घेता साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं, पण त्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. सगळ्या गोष्टींसाठी राजकीय आश्रय हा गरजेचा आहेच. आणि विदाऊट राजकीय आश्रय घेता 1-2 संमेलनांचे काय हाल झाले आपण बघितले. त्यामुळे साहित्य संमेलनासाठी राजकीय आश्रय, आणि राजकीय लोक म्हणजे बाहेरचे थोडीच आहेत ना, की तेही इथलेच नागरिक आहेत. आणि राजकीय म्हणजे लोकांथ्रू निवडून गेलेत. लोकांनी जर त्यांना निवडले तर त्यांचा आश्रय, मला असं वाटतं वेगळं काही नाही, त्यांचा आश्रय पाहिजे. त्यांनी साहित्य संमेलन अजूनही मजबूत होतं आणि सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट होती. त्यामुळं राजकीय लोक तर संमेलनात पाहिजेत. आणि महाराष्ट्राला परंपरा आहे की खूप सारे लेखक हे राजकारणातही होते. म्हणजे यशवंतराव घ्या, यशवंतराव गडाख घ्या, तर ही पण लोक यातलीच आहेत. साहित्य, लेखक, नेते आणि राजकारण हे सगळे समाजाचे घटक आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर वैचारिक अभिसरण घडतं, मतभेदही निर्माण होतात. मात्र साहित्य प्रवाही करण्यासाठी हे गरजेचं आहे. त्यासाठी साहित्यिकांनी राजाश्रय घेण्यात काहीही गैर नसल्याचं मत मोठ्या प्रमाणात व्यक्त केलं गेलंय. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. साहित्यिकांनी राजकीय भूमिका घेण्याची गरज आहे का, हा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. साहित्यिकांनी फक्त लिखाण करावं आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करू नये असं मानणारा एक वर्ग आहे. तर साहित्यिक समाजात घडणारं वास्तव मांडत असतात. त्यामुळे त्यांनी व्यक्त व्हावं अशी अपेक्षा देखील केली जाते. पाहुयात दोन्ही बाजूंचा सांगोपांग आढावा घेणारा हा रिपोर्ट. परंपरा ही साहित्याची या नाशिकला मोठी, अभिमानाने गरजा आता जय जय मराठी मराठी मराठी. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण आणि साहित्य हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. राजकारण आणि साहित्याचं नातं, राजकारणाचा साहित्यावर पडणारा प्रभाव, राजकारणात वावरणारे साहित्यिक हे विषय नेहमीच उपस्थित होत असतात. राजकारणाचा साहित्यावर आणि साहित्याचा राजकारणावर प्रभाव पडत असतो. साहित्यिक राजकीय भूमिका घेऊन बोलतो.
तो राजकारणाचं विश्लेषण करतो तेव्हा तो वेगळा भाग असतो. तो त्याच्या साहित्यामध्ये राजकारणाचे, राजकीय परिस्थितीचे आणि परिणामांचे प्रतिबिंब कसे उमटवतो हे महत्वाचं असतं. तसंच नुसतं प्रतिबिंब उमटून देखील ते समृद्ध होत नाही. त्यामुळे साहित्यिकांनी राजकीय भूमिका घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जातंय. अनेक साहित्यिक राजकारणात यशस्वी झाल्याचीही उदाहरणं आहेत. साहित्यिकांनी राजकारणी होण्यामध्ये गैर काहीच नाही आहे. महाराष्ट्रात ते नसेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर बघा, किती साहित्यिक, कलावंत, नट निवडून आलेले आहेत. MG रामचंद्रन कोण होता? मुख्यमंत्री होतो. जयललिता कोण? मुख्यमंत्री होते. शिवाजी गणेशनचा पक्ष आहे. एक करुणानिधी सगळ्यात मोठा साहित्यिक आहे. वीरप्पा मोईली महाकाव्य लिहिणार आहे. हे सगळे राजकारणात आहे. आणि तसं राज्यपालाने नेमल्यानंतर साहित्यिक जातातच ना. उलट जाण्यासाठी स्पर्धा असते त्यांच्यामध्ये. राज्यसभेत जाण्यासाठी स्पर्धा असते, महामंडळात जाण्यासाठी स्पर्धा असते, पुरस्कार मिळवण्यामध्ये स्पर्धा असते. साहित्यिकांनी राजकीय भूमिका घेण्याच्या मुद्द्यावर अच्युत गोडबोले आणि शरद तांदळे यांनी सकारात्मक मत व्यक्त केलं. राजकारण करा, मात्र साहित्यात राजकारण नको असा सल्ला देखील त्यांनी दिला. साहित्य समाजाचं प्रतिबिंब असतं. आमच्या समाजाची काही देणं घेणं नाही. आम्ही आपलं इंद्रधनुष्य, ढग, चांदणं, प्रेम वगैरे ह्याच्यात आम्ही रमतो असं म्हणणं माझ्या मते अत्यंत चुकीचं आहे. जे सगळं चाललेलं आहे त्याच्याशी साहित्याचा संबंध असतो. साहित्य निर्मिती ही समाजातला जी संबंध ढवळाढवळ चाललेली असते, संघर्ष चाललेला असतो, त्यातून खरं चांगलं साहित्य निर्माण होतं. त्यामुळे चांगल्या साहित्यकारांनी समाजाशी संबंध ठेवलाच पाहिजे असं मला वाटतं. साहित्यिकांनी साहित्यिक राजकारणात रस घेऊ नये. म्हणजे दोन प्रकार आहेत राजकारणाचे, राजकारण आणि साहित्यिक राजकारण. तर साहित्यिक हे साहित्यिक राजकारणात एक नवीन प्रकार आहे. साहित्यिक राजकारण मला या अशातच कळायला. तर त्याच्यात घातल्याने साहित्याचा लॉस होतो. तर साहित्यिकांनी बाहेरच्या राजकारणात म्हणजे विधानमंडळाच्या इलेक्शनमध्ये जावं, नगरसेवकाचे इलेक्शन जावं, पण साहित्यात राजकारण करू नये असं मला वाटतं. साहित्यिक अशोक बागवे यांनी साहित्यिकांमधल्या राजकारणावर मिश्किल भाष्य केलंय. राजकारण हे तुमच्या जीवनाला व्यापलेलं आहे. आपण काय करतो, राजकारण याचा अर्थ जे मंत्री, खासदार, आमदार त्यांना राजकारण नाही. साहित्यामध्ये राजकारण असतं. कुणाला स्टेजवर बोलवायचं हे ठरलेलं असतं. त्या नियोजनात याला कट करा, याला घ्या, हा आमचा भाचा आहे, मामा आहे, काका आहे, असं जे राजकारण चालतं ते साहित्यातही होतं. साहित्य सोडून इतर गोष्टी आल्या की त्याला राजकारण म्हणतात. साहित्याची निर्मिती ही फक्त कल्पनेतून होत नाही. जागतिक स्तरावरील सामाजिक अस्थिरता, राज्यक्रांती, तत्कालीन राजकीय परिस्थिती या सर्वांचा साहित्यात समावेश होत असतो. त्यामुळे साहित्यिकांनी राजकीय भूमिका घ्यावी असं मत बहुतांश साहित्यिक व्यक्त करतात. प्रशांत पाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अच्युत पालव यांचा ऐसी अक्षरे हा कार्यक्रम रंगला. यावेळी त्यांनी उपस्थितांना कॅलिग्राफीचं प्रात्यक्षिक दाखवून मंत्रमुग्ध केलं. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून साकारलेली शब्दलिपी एका कवितेसारखी होती. वळणदार आणि घाटदार अक्षरांचं सौंदर्य उपस्थितांना मोहून गेलं. मेघना, तुमचा आवाज, तुमच्या शब्दातून व्यक्त होणारे हे सगळे चित्र, ते परत एकदा त्या चार ओळी तुमच्याकडनं ऐकायच्या आहे. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमजसीने. सागरा प्राण तळमळला हे शब्द थेट पोचतात, अंगावर सुद्धा शहारे येतात, अनेक वेगवेगळे चित्र येतात. आणखीन हे सगळे शब्द, या सगळ्या भावना तुम्ही या चित्रातनं व्यक्त करत असतात. काय असतं तुमच्या मनात त्यावेळेस अच्युतजी? काय नाही, ती स्पेस असते, शब्द असतात. शब्द एक मनावर गारूड करतात. ते गारूड झाल्यानंतर जेव्हा ते शब्द बाहेर पडतात तेव्हा त्याच्यातून आकार निर्माण होतात. आणि ते आकार जेव्हा कॅनव्हासवर येतात ना, तेव्हा त्याचं एक छान चित्र बघायला मिळतं. मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक चित्रकाराला, प्रत्येक ऐकणाऱ्याला सुद्धा ही भावना जर कुठेतरी निर्माण झाली ना, तर मराठी साहित्य पुढे न्यायला खूप मदत होईल.
कारण साहित्य मनामनात राहिलं पाहिजे, ते फक्त कपाटात पुस्तकात नाही राहिलं पाहिजे. हे सतत कुठेतरी व्हायला पाहिजे, कारण चित्र एक साहित्य आहे, सुलेखन एक साहित्य आहे. आज इथे मला संधी मिळाली, यांनी अतिशय खूप छान काम केलं, मी त्यांचे आभार मानतो अगदी शतशः. कारण चित्रकाराला एवढ्या मोठ्या प्रमाणावर संधी देणारं हे पहिलं संमेलन असेल मला असं वाटतं. आणि ही संधी जर मिळालेली तर त्याचं सोनं केलं पाहिजे, ह्या लोकांना कळायला पाहिजे. आणि माझ्या भावना आहेत की हे वाटोळे सरळे मोकळे ओतेले बसीचे काळे कुळकुळीत माळा चालेला मुक्त माळा जैशा, रामदासांनी म्हटलेले आम्ही सुरुवात केली. संत ज्ञानेश्वरांच्या वाणीतून रचनेतून जे एक अजरामर पसायदान जन्माला आलं हे पूर्ण विश्वाचं सार करणार होतं. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही सुद्धा अच्युत सरांकडे कॅलिग्राफीचं शिक्षण घेतलं होतं. आज काय वाटतंय तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या व्यक्त होणाऱ्या रंगछटा पाहून? मी साधारण 11-12 साली सरांकडे मुंबईला असताना दोन्ही कॅलिग्राफी शिकले, देवनागरी आणि इंग्लिश. आणि तेव्हा सर इंकमधून काम करत होते आणि ते पण मला छान वाटलं. आज खूप वर्षांनी सर नाशिकमध्ये आलेत आणि ॲक्रेलिकमधलं मला त्यांचं काम बघायला मिळालं. तो खूप मला आनंद होतोय. आनंद व्हावं असं नक्कीच असतं, पण काही वेळेस म्हणजे की आता निसर्गाची सुद्धा साथ आपल्याला मिळाली आहे, येणारा पाऊस थांबलेला आहे, एक प्रफुल्लित वातावरण या ठिकाणी आहे, आणि त्याच ठिकाणी या हिरवळीवर एक अनोखी रंगछटा. काय भावना आहेत तुमच्या? खूप सुंदर वातावरण आहे आणि पालव सर तर खूप वर्षापूर्वीपासूनच, मी तर त्यांची फॅन आहेच, पण आमच्या भुजबळ कुटुंबांबरोबर एक फॅमिली फ्रेंड म्हणून आहे. आत्ताच मी तुम्हाला दाखवते, आमची यावर्षीची डायरी त्यांनीच केलेली आहे एमईटीची. तर ह्या एमईटीच्या डायरीमध्ये आम्ही कित्येक वेळेस गेले 10 दिवस आम्ही बोलत होतो आणि त्याच्यात त्यांनी एवढं या छोट्या छोट्या साहित्य संमेलनाच्या छोट्या छोट्या कविता साहित्यिकांच्या त्याच्यात त्यांनी घेतलेल्या आहेत. इतकी सुंदर डायरी झालेली आहे. म्हणजे रेखाटन हे शब्दात कसं व्यक्त होऊ शकतं? या भूमिपुत्र म्हणजे सावरकरांची ही भूमी, आणि या भूमिपुत्राचा सन्मान सुद्धा आज अच्युत पालव यांनी जे मजसीने रेखाटन करून केलाय. काय भावना आहेत तुमच्या? खूपच छान वाटतंय. म्हणजे आज इतक्या 1.5 वर्षांनी करोनानंतर हे पूर्ण एमईटी नाशिक साहित्य संमेलनामुळे गजबजलेलं आहे. लोक आनंदी वातावरण दिसत आहे. आणि अच्युत पालवांची माझी ओळख मुंबईमध्ये आता डायरी निमित्तानेच, जसं शेफालीने ॲड केलं की डायरी बनवत आहेत, त्यानिमित्ताने मला त्याची भेट झाली. आणि अतिशय आंतरराष्ट्रीय कलाकार आहेत त्यांना, आणि खूप पारितोषिकं पण मिळालेले आहेत. आणि असा अद्भुत कलाकार आम्हाला इथं लाभला आहे आणि लोकांना त्यांचं लाईव्ह बघायला मिळतं. हे बघून खूप छान वाटतंय. सुखिया झाल्याला बघा, एक छान फुलपाखरू बसले बघा, किती छान आहे ती कल्पना. म्हणजे आपण केलेल्या कामाला कधीतरी निसर्गाने सुद्धा साथ द्यावी, असा एक सुंदर क्षण होता. आणि याच्यातली कलर्स आहेत ना, ते घराघरात उजळले पाहिजेत. ते ज्ञानेश्वर हे कसं की साहित्य आहे, ज्ञानेश्वर म्हणजे खूप मोठं साहित्य आहे, ते अख्ख्या विश्वाला पुरेसं पडणारं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर गीतकार जावेद अख्तर यांनी नाशिकमधल्या साहित्य संमेलनात राज्यातल्या उज्ज्वल परंपरेचं कौतुक केलं. संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, संत एकनाथ यांचा दाखला त्यांनी दिला. 800 वर्षांपूर्वी जगात कोणतीही महिला साहित्यिक नव्हती, त्यावेळी मुक्ताबाईंनी कविता लिहिली होती, याचा अभिमान बाळगायला पाहिजे असं देखील जावेद अख्तर म्हणाले. मराठीतील शांतता कोट चालू आहे हे नाटक पाहून कुणीतरी माझ्या तोंडात मारली आणि मी खुर्चीवरून खाली पडल्यासारखं वाटलं, अशी आठवणही त्यांनी सांगितली. जो थे महाकवि तुलसीदास जी. तुलसीदास जी ने रामायण की कथा अवधि में रामचरितमानस लिखी, गांव गांव फैल गई. संस्कृत तो सब नहीं जानते थे, लेकिन ये भाषा तो किसान की भाषा थी, मजदूर की भाषा थी, आम आदमी की भाषा थी. ये बात कुछ लोगों को अच्छी नहीं लगी कि तुमने आम आदमी तक ये बात पहुंचा दी. उनका सोशल बाइकॉट हो गया और उस पर उन्होंने एक चौपाई लिखी तुलसीदास जी ने. धूत कहो, अवधूत कहो, रजपूत कहो, जुलाहा कहो, कोहू की बेटी से बेटा न ब्याह, कोहू की जात बिगाड़ना चाहूं. मांग के खइबो, मस्जिद में सोइबो, लेबे का एक न देबे का दोहू. यहाँ मेरे कुछ, जब मैं 19-20 साल का था, तो मेरे कुछ दोस्त मुझे एक मराठी प्ले देखने ले गए. मैंने कहा मेरी तो समझ में नहीं आएगा. कहते चलो हम तुम्हें बताते रहेंगे ना.
मैंने वो प्ले देखा, शांतता कोर्ट चालू आहे। मुझे ऐसा लगा कि किसी ने मेरे मुंह पे ऐसा थप्पड़ मारा है कि मैं कुर्सी से नीचे गिर गया। और मुझे अपने ऊपर शर्म आई कि मैं इस महान राइटर के बारे में कुछ जानता नहीं, जबकि मैं एक ऐसे परिवार में पैदा हुआ था जहां लिटरेचर ही लिटरेचर था। अजीब मुश्किल है। भाषा दुनिया में इसलिए बनी थी कि मैं बोलूं और आप समझें और आप बोले और मैं समझूं। लेकिन हम देखते हैं दुनिया में भी और खुद अपने देश में भी कि भाषा ही बातचीत की दीवार बन जाती है। हमारे यहाँ इतनी भाषाएं हैं और दुनिया में इतनी भाषाएं तो हैं ही, हमारे देश में भी इतनी भाषा है कि कितनी भाषाएं सीखेंगे आप। तो होता यह है कि धीरे धीरे हम लोग, जिसे संस्कृत में कहते हैं कूप मंडूक, हम वो हो जाते हैं। हम अपनी भाषा, अपनी सभ्यता, अपनी, इसलिए कि भाषा सिर्फ बोलचाल की चीज नहीं है। भाषा वो गाड़ी है जिसमें संस्कृती चलती है। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विशेष।